कधी सुधारणारे देशमुख फॅमिली कुणास ठाऊक. चांगलं 5 लाखाचं बक्षीस होतं. रक्कम घ्यायची, FD करायची, त्यावर व्याज खायचं, ते नाही. ह्यांचं काय म्हणे, तुमच्या भावनेचा मी आदर करतो, पण पुरस्कार स्वीकारायचा का नाही याचं स्वातंत्र्य मी अबाधित राखतो. या तुम्ही, खरंच या. हॅलो मॉम. काय काय झालं तुला? काय बरळतीयस? बरी आहेस ना? मला काय धाड भरलीये, पण या देशमुख फॅमिलीला नक्की वेड लागले. शाहू, 5 लाख जाणार ग आपले, 5 लाख. ते राज शिर्के फाउंडेशन वाले असे असे 5 लाख घेऊन उभे आहेत ग. 5 लाख. तर यांची तत्व, यांचं ह्याव, यांचं त्याव, अगं हे सांगण्यासाठी तो स्वतः आला होता. कोण तो? तो विक्रमादित्य राजे शिर्के. काय? कोण 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 आला तिकडे? विक्रमादित्य राजे शिर्के. मॉम, मॉम तो इथे आला होता. विक्रमादित्य राजे शिर्के आपल्या घरी आला होता. तो स्वतः इथे आपल्या हॉल मध्ये. आय मीन शाहू, काय झाले तुला? बरी आहेस ना? मॉम, यू डोंट नो. विक्रमादित्य हा राजे शिर्के एम्पायरचा मालक, कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा ओनर. मॉम, जसा मुलगा माझ्या स्वप्नात यायचा ना, तो अगदी तसाच आहे. एकदम परफेक्ट. त्याचं ते बोलणं, त्याचं चालणं, वागणं, त्याचा तो रुबाब, त्याचा ॲटिट्यूड, लोकांना ऑर्डर द्यायची त्याची ती एक वेगळीच स्टाईल. माइंड ब्लोईंग मॉम, माइंड ब्लोईंग. पण काय बॅड लक आहे, तो इथे आला तर मी त्याला भेटू पण शकले नाही, बघू पण शकले नाही. शाहू, नशिबाला दोष देऊ नकोस. स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. तुला जर तो आवडत असेल, तुझ्या योग्य असेल, आणि मुख्य म्हणजे जर तो श्रीमंत असेल, तर आय डोंट माइंड. मॉम, तू त्याच्यापर्यंत पोहोच. पण कसं शक्य आहे मॉम? श्रावणी, एकदा ठरवलं ना की सगळं शक्य होतं. पण मॉम, विक्रमादित्य राजे शिर्केपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नाहीये. मी त्याला भेटायला पाहिजे होतं मॉम. श्रावणी, मॉम, मी त्याला भेटण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेन मॉम, पण मी त्याला भेटणार आहे. यस, दिस इज लाईक माय श्राऊ. तुला फ्रूट सॅलेड केलंय, लवकर ये. विक्रमादित्य राजे शिर्के. काय असेल त्याचा सेल नंबर? 98. शोधा शोधा श्रावणी देशमुख. विक्रमादित्य राजे शिर्केचा सेल नंबर शोधा. प्रियदर्शनी, काय साईमा, इंद्रनीलसाठी नाश्ता पाठवला? ते अजून उठले नाही आहेत. त्यांच्यासाठी दिवस आणि रात्रीत फरक कुठे राहिलाय? जीवनच बदलून गेलंय त्यांचं, अंधारमय झालंय. आई, कृपा कर ग त्यांच्यावर. राजे शिर्के घराण्याचा वंशज असूनही एका बाईसाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. शे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. अशा प्रकारे तो प्लॉट घ्यायचा असता तर आम्ही कधीच घेतला असता. कोण समजावणार त्यांना? रणवीर, किती दिवस झाले तुम्ही त्यांचा चेहरा पाहिला नाही. माहिती आहे काय हाल करून घेतलेत त्यांनी स्वतःचे. लोकहिताशी संबंधित गोष्टी अतिशय सेन्सिटिव्ह असतात. त्याच्यावर घाईने निर्णय घेता येत नाही. तेव्हा जरा धीराना. धीर धरावा? अहो, तुमच्या आणि प्रियदर्शनींच्या लग्नाला 9 वर्ष लोटली आहेत. अजून त्यांची कूस भरली नाही.
ते सगळं आम्ही आमच्या पद्धतीने हाताळतो. तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नको. अहो 3 मुलं आहेत आम्हाला, पण सतत एकच चिंता सतावत असते. राज शिर्के घराण्याचा निर्वंश होईल असं वाटतं. आमच्याकडे जास्त वेळ नाहीये भैयासाहेब. आम्हाला आमचा हे प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आणि हे तोपर्यंत सुरू होऊ शकत नाही जोपर्यंत हंबीराजे शिर्के स्मृती शिक्षा मंदिराची आमची इमारत आम्हाला आमच्या ताब्यात परत मिळत नाही. पण आपल्याकडे कित्येक एकर जमीन असताना आदित्य राजे तोच प्लॉट हवा असा हट्ट कशाला? हे प्रपोज प्रोजेक्ट तुम्ही हँडल करताय का आदित्य? लेट हिम हँडल इट. पण डॉक्टर देशमुख इतकं चांगलं काम करतात. त्यांनी शाळेत राबवलेल्या उपक्रमांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झालाय. आणि त्यात पर्यायाने आपलंच नाव मोठं होतंय ना. ते नष्ट करणं पाप आहे हो. तुम्ही आताताईपणे कोणताही निर्णय घेऊ नका. आय सी टू इट दॅट डॉक्टर देशमुख ॲक्सेप्ट्स दिस अवॉर्ड. तेही आमच्या पुण्यवान धर्मपत्नीच्या हस्ते. त्या त्यांच्या दिरांना प्लॉट द्यायची ही व्यवस्था करतील. ही कांट लेट हर डाऊन. दिस इज बिझनेस आदित्य. 1 मिनिट. आमचा ब्रेकफास्ट संपलेला नाही अजून. दादू, तुमच्या कामाची, तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते आणि ह्या सगळ्याचा गौरव व्हावा असंच आम्हाला मनापासून वाटतं. दादू, वी आर प्राऊड ऑफ यू. वी आर प्राऊड की तुम्ही आमचे दादू आहात. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांकडून सन्मान स्वीकारणं म्हणजे त्या बाजारूपणाला प्रोत्साहन दिल्यासारखं मला वाटतं. यामागे मला कुठेतरी कुत्सित व्यवहाराचा किंवा शिक्षणाच्या बाजारूपणाचा घाणेरडा वास येतोय. उगाच का तो काय त्याचं नाव तो विक्रमादित्य. विक्रमादित्य सन्मानाबद्दल सांगायला इथं घरी आला होता. आणि मला वाटतं माझा सन्मान करण्यापेक्षा त्यांनी संस्थेसाठी काही भरीव काम केलं असतं तर मला अधिक आनंद झाला असता. हंबीररावांच्या नावाने पुरस्कार आहे हा बाबा. नाही, आणि मी काय म्हणतो की तुम्ही तो पुरस्कार घेऊन शाळेला अर्पण करून टाका ना. प्रश्नच मिटला. आमच्या दृष्टीनं तुम्हाला पुरस्कार मिळतोय ही जास्त महत्वाची बाब आहे. शिक्षकाचा पुरस्कार हा विद्यार्थ्याच्या प्रगतीत असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले माझे विद्यार्थी जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांचं कर्तृत्व पाहून मी धन्य होतो. आणि असा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी पुरस्कारा इतकाच मोठा असतो. त्यांच्या मोठेपणाचा आपल्याला काय उपयोग? तुमच्या हाताखाली शिकून गेलेले असे किती विद्यार्थी नंतर मागे वळून आपले सर कसे आहेत म्हणून विचारतात. बाकी काही नाही, पण बाहेर तुमचा एवढा गौरव होतो, मानसन्मान मिळतो, तेव्हा या वटवृक्षाच्या छायेत विसावल्याचं समाधान आम्हालाही मिळतं. पण तरीही दादू, तुमच्या तत्वात बसत नसेल ना तर कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. शेवटी तुमची इच्छाच महत्वाची. पण 5 लाख जास्त मोलाचे आहेत आजकालच्या जगात. आयुष्यभर तुम्ही तत्वच सांभाळली. तुमच्या कुटुंबाला काय उपयोग झाला त्याचा? अभिलाषा, काय बोलतेस तू? त्या पोकळ तत्वांपेक्षा पैशाची जास्त गरज आहे तुम्हाला. अहो 2-4 वर्षात रिटायर व्हाल. तत्व तत्व म्हणत कितीतरी मोठ्या संधी नाकारल्या आणि या छोट्या शहरात स्वतःला कोंडून घेतलेत.
आणि बाकीच्यांनाही. आमच्यासाठी, या घरासाठी तुम्हाला काही करताच आलं नाही. काकू, अगं काकू असं काय करतेस? दादूंनी काही कमी केलंय आपल्यासाठी? आपल्यासाठी नाही, तुमच्यासाठी. कमवलेलं सगळं तुमच्या वडिलांना शोधण्यात आणि तुम्हा दोघींच्या शिक्षणात खर्च झाले. श्रावणी आणि अमोलचाही आपल्या आजोबांच्या प्रेमावर हक्क आहे का नाही? उद्या अमोल परदेशात शिकायला जातो म्हणाला तर तुम्ही आजोबाच्या मायाने त्याला 3-4 लाख रुपये देऊ शकता. त्यालाही किती आनंद होईल की त्याच्या दादूने आपल्यासाठी काहीतरी केलंय. बाकी या घराशिवाय दुसरं वाडवडिलांनी ठेवलंय काय? तुम्हाला पैशाची गरज नसेल तर नसू द्या. आपण ते पैसे अमोलच्या नावाने फिक्स डिपॉझिटला टाकूया ना. तुम्ही तुमच्या नातवासाठी काहीतरी केलंय याचं समाधान मिळतं की नाही बघा. भेटायला देत नाही म्हणजे काय? विक्रमला जाऊन सांगा मी आले. सिक्युरिटी. ओ मॅडम, तुम्हाला एकदा सांगून समजत नाही का? साहेबांच्या परमिशन तुम्ही आज जाऊ शकत नाही. जस्ट शट युअर माउथ. डू यू अंडरस्टँड? जस्ट शट युअर माउथ. विक्रमला सांगा रिमी आली आहे. मिस्टर सुहास, मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं तशी अजून ऍडची कॉन्सेप्ट होत नाहीये. म्हणजे मी पूर्ण आय लव्ह यू सो मच. हा सिक्युरिटी आहे ना, हा मला आताच सोडत नव्हता. तर सगळ्यांना सांग ना आपण दोघं लवकरच लग्न करणार आहोत म्हणून. Who are you? विकी, मला नाही ओळखलंस? अरे मी रिमी. रिमेंबर रिमी? Remy? Oh yeah. Mechanis pup. Yes. Yeah, come inside, please. दादूनी या घरासाठी काहीच केलं नाही असं म्हणून तू त्यांचा इन्सल्ट करतेस काकी. यू शुड बी सॉरी फॉर दॅट. तू मोठ्यांमध्ये बोलायची काही गरज नाहीये. लहान मोठ्याचं भानच राहिलं नाहीये तुला. तुला किती आहे ते बघितलंच आता. साक्षी, उलट बोलायचं नाहीये काकीला. ती मोठी आहे तुझ्यापेक्षा. आधी माफी माग तिची. का म्हणून? साक्षी, सॉरी बोल. सॉरी. राहू दे का, उगीच जुलमाचा रामराम कशाला. असू दे, मागू दे माफी. काही कोणी लहान होत नाही माफी मागण्याने. कुणाशी कसं बोलावं सगळ्यांना कळलंच पाहिजे. आणि अभिलाषा, तू उगाच एवढं तोडून बोललीस बाबांना. प्रत्येक वेळेस व्यवहार महत्वाचा नसतो ग. माणसाची भावना सुद्धा महत्वाची असते. एक मिनिट. अभिलाषेच्या बोलण्यात तथ्य आहे. तिचं मत सांगायचा तिला अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक जण आपल्या विचाराप्रमाणे जगत असतो आणि त्या विचाराच्या मागे त्याची एक ठाम भूमिका असते. तशीच अभिलाषेची आहे. तेव्हा कोणीही अभिलाषेवर रागवायचं कारण नाही. आणि मीही तुझ्यावर रागावलेलो नाही बेटा. तुझी जशी तुझ्या जीवनावर निष्ठा आहे तशी माझी माझ्या जीवनावर निष्ठा आहे. आजपर्यंत त्याच निष्ठेनं मी जगत आलोय आणि ती निष्ठा बदलण्याचा अधिकार तुलाही नाही. जे मी आजपर्यंत जगत आलो ते बदलावं असं तुला वाटतं का? आता या वयात ते शक्य नाही. माझ्या बोलण्याचा तिरकाच अर्थ का घेताय तुम्ही? कारण प्रत्येक वेळी ते बोलणं चुकीच्या पद्धतीनं मांडलं जातं.
काकू, दादूंनी आयुष्यात काय कमावलंय आणि काय गमावलंय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक वेळी पैसाच महत्वाचा नसतो. दादूंनी आपल्यावर जे संस्कार केलेत ना ते खूप आहेत आपल्यासाठी, आणि त्या बदल्यात आपण दादूंसाठी काय केलंय? एनिवेज, मला असं वाटतं की दादूंना जर हा पुरस्कार स्वीकारायचा नसेल तर कुणीही त्यांच्यावर कुठच्याही पद्धतीचा दबाव आणण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यांना जे हवं असेल, त्यांना जे बरोबर वाटत असेल तेच त्यांना करू द्या. सॉरी, मी मगाशी नीट ऐकू शकलो नाही. काय म्हणत होतीस तू? विकी, माझ्याशी लग्न करणार आहेस ना तू? म्हणजे तू जर लग्न नाही केलंस ना तर मी जीव देईन. खरंच नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. खरंच खरंच माझ्यासाठी जीव देशील? हो. हां, तू आता इतक्या लांब आलेस माझ्यासाठी इथे, तर एक गोष्ट तुझ्यासाठी नक्की करू शकतो मी. विकी, अरे प्लीज समजून घे मला. हां, मी खरंच समजून घेतो तुला. हे बघ, तू जीव द्यावास असं मला खरंच वाटत नाहीये, पण म्हणून किती मुलींचे जीव वाचवणार मी? हां विकी, अरे मी तशी मुलगी नाहीये खरंच. आय नो. माझा प्रॉब्लेम काय माहितीये? मला एकसारखी दुसरी रात्र घालवायला नाही आवडत. केवळ माझ्या नजरेच्या एका इशाऱ्यासाठी धडपडणाऱ्या मुली मी पाहिल्या आहेत, आणि तू तर जरा लकी गर्ल. ओके, मला सांग, तू माझ्याशी रिलेशनशिप ठेवावेस म्हणून मी कधी तुझ्यावर जबरदस्ती केली? ओके, मी तुला कधी तुझ्याशी लग्न करेन म्हणून वचन दिलंय? नाही? कमाल आहे. तरी तू माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालीस. ग्रेट, दॅट्स ग्रेट. So come on. Shoot yourself. Come on, go ahead, shoot yourself. नाही? परत इथे येऊन तमाशा करायचा नाही, कळलं ना? कारण तेव्हा रिव्हॉल्वर माझ्या हातात असेल आणि ते चालवताना माझे हात थरथरत नाहीत. गेट अप, गेट अप. Get lost. Get lost! Stupid girl. Stupid girl. कळत कसं नाही या मुलींना. I sleep with them not because I love them, because I hate them. Because I hate women. I hate women.